मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचं मनापासून मनापर्यंत स्वागत. मी आपला नाथ भागीनाथ. मित्रांनो, आज राहुरी कारखाना निवडणूक चालू आहे. तर या निवडणुकीच्या प्रचारामध्ये एकमेकांवर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप झालेत, परंतु आज संध्याकाळी हा प्रचार थंडावला थांबला. त्यानंतर आज या प्रचाराच्या दरम्यान जे काही झालंय, जे काही घडलंय, त्याचा निकाल आज मतदानातून सभासद वर्ग देणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हे तनपुरे आणि विखे हे दोन्ही राजकीय वर्चस्व आपलं स्थापन करण्यासाठी या ठिकाणी दोन्हीही गटाने आपापले पॅनल या ठिकाणी उभा केलेले आहेत. पॅनल उभा करून चांगल्या प्रकारे प्रचार दोन्हीही पॅनलने या ठिकाणी केलेला आहे. परंतु जरी प्रचार केलेला आहे तरीही निकाल कोणाच्या बाजूने जातोय ते सभासद वर्ग आज ठरवणार आहेत. तर तुम्ही बघू शकता की एकदम शासनानं किंवा प्रशासनानं योग्य असं या ठिकाणी नियोजन करून मतदानाची प्रक्रिया घडून येते. तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं निवडणुकीला गालबोट लागू नये यासाठी प्रशासनानं पोलीस बंदोबस्तही चोख केलेला आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, ज्यावेळेस निवडणूक येते त्यावेळेस या ठिकाणी मित्रताही जपली जात नाही. तो कोणता गटाचा आहे, विरोधक आहे, याच पद्धतीनं या ठिकाणी सर्व काही आपापले हेवे दावे या ठिकाणी होत आहेत. तर तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. प्रथमतः आपण जो मतदान कक्ष असतो तो मतदान कक्ष या ठिकाणी बघितला आहे. पूर्ण पेट्या रिकाम्या आहेत. पूर्ण संच या ठिकाणी सेटअप पूर्ण लावून घेतलेला आहे. तर निवडणूक अधिकाऱ्याचं काम असतं की प्रथमतः दोन्ही गटाला एकत्रित बोलून त्यांच्या सह्या एका कोऱ्या कागदावर घ्याव्या लागतात. त्या सह्या कशासाठी घ्याव्या लागतात, तर ज्यावेळेस मतदान संपते त्या पेट्यामध्ये ज्यावेळेस सील करायचे असतात त्यावेळेस पेट्या सील केल्यानंतर त्या ठिकाणी ती चिठ्ठी त्या ठिकाणी आपण त्या कुलपाला चिटकावली जाते आणि सीलबंद केले जातं. मित्रांनो, नाही आज म्हणजे मी बघू शकता पूर्ण परिसरामध्ये अनेक विशेषता बघा. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत आणि ते खूप आनंद घेत आहेत. त्यांच्या लहान वयामध्ये त्यांनी जो काही आनंद घेतला आहे तोच आनंद या ठिकाणी ते घेत आहेत. तर या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होते. मित्रांनो, पूर्ण अधिकारी वर्ग या ठिकाणी सशक्त आहे, तैनात केलेला आहे. पूर्ण निवडणूक प्रक्रिया आपण जी बघू शकता तुम्ही, या ठिकाणी फॉर्मवर सह्या घेतल्या जातात. सर्वच उमेदवारांच्या सह्या घेण्यापेक्षा ठराविक 2-3 उमेदवारांच्या किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीच्या या ठिकाणी सह्या घेतल्या जातात. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही पॅनलचे प्रतिनिधी आहेत. त्याचबरोबर आपले निवडणूक अधिकारी आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांना सहाय्य करणारे अधिकारी पण या ठिकाणी आहेत. तुम्ही बाहेर बघू शकता मतदान सुरू होण्यापूर्वीची जी काही शांतता आहे ती एक वेगळी शांतता या ठिकाणी आहे. बघा, निवडणूक अधिकारी कशा सह्या घेतात. सगळे कागदपत्र जे आहे दोन्ही गटाचे प्रतिनिधी आहेत त्यांना ते दाखवतात. बघून घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता महिलांच्या हाताने पेट्याचं पूजन केलं जातं. पेटी रिकामी आहे की नाही सर्व दोन्ही गटाच्या प्रतिनिधींना दाखवलं जातं. बघा, हे दोन्ही गटाचे प्रतिनिधी या ठिकाणी बघतायत पेट्या रिकाम्या आहेत की नाही.
ते बघितल्यानंतर निवडणूक अधिकारी या पेट्या बंद करतात, सील करतात आणि या ठिकाणी बघू शकता महिला मंडळी जी आहेत ती पेट्याची पूजा करतात, दर्शन वगैरे घेतात. तर मित्रांनो, यातून सांगायचं एकच की निवडणूक प्रक्रिया कशी असते. खूप वेळेस निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला जातो, परंतु निवडणूक प्रक्रिया किती शांततेत या ठिकाणी पार पडते तुम्ही बघू शकता. बघा, अशा प्रकारे या ठिकाणी पेटी दाखवल्यानंतर अशा प्रकारे सील केली जाते. दोऱ्याने व्यवस्थित तो कागद जो आहे तो पॅक केला जातो, त्यावर लाख हा चिटकवला जातो. बघू शकता तुम्ही लाख कशा प्रकारे या ठिकाणी चिटकवलं तर सील कशा प्रकारे केलं जातं हे तुम्हाला मी आता प्रत्यक्षात दाखवतोय. बघा, सील या ठिकाणी झालेलं आहे. तशीच पुढची पेटी ही त्या पद्धतीनं सील करणार आहेत आणि अशी सील केल्यानंतर ही ती जी आहे ती पिशवीमध्ये पॅक केली जाते. मित्रांनो, हे का केलं जातं? ज्यावेळेस निवडणूक प्रक्रिया चालू असते, ज्यावेळेस निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला जातो एखाद्या गटाकडून, त्यावेळेस हे पूर्ण फुटेज हे कोर्टामध्ये दाखल केले जाते. बघा, हे सह्या केल्याचं आहे ते पूर्ण पेटी सील केल्यानंतर पूर्ण वरून चिटकवले जाते. आणि ह्याच पेट्या ज्यावेळेस मतमोजणीच्या वेळेस ह्या खोलल्या जातात त्यावेळेस हे सगळं बघितलं जातं की सील व्यवस्थित केलेलं आहे की नाही, त्यावर प्रतिनिधींनी सह्या केलेला जो पेपर आहे तो आहे की नाही. त्याच नंतर त्या सील केलेल्या पेट्या खोलल्या जातात आणि त्यानंतर मतमोजणी होते. मित्रांनो, बघू शकता तुम्ही बाहेर जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर पूर्णतः सभासद मतदान करण्यासाठी आलेले सभासद आहेत. आणि मित्रांनो, ज्यावेळेस कारखान्याचं मतदान असतं त्यावेळेस फक्त जो कारखान्याचा सभासद आहे त्यालाच त्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार असतो. आणि एक विशेषतः बघा तुम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासकही खूप सतर्क आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की पोलीस प्रशासकही खूप, आणि बघा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली आहे, खूप मोठ्या प्रमाणावर. गाड्याही खूप आहेत, पाण्याची सोय सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित केली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शौचालयाची सोय केलेली आहे प्रशासनाने. बघू शकता किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जनसमुदाय आहे. तर मित्रांनो बघा, ज्यावेळेस जास्त गर्दी होते, गोंधळ वाढतो, त्यामुळं त्यावेळेस काय होतं की मतदान प्रक्रियेला थोडासा बाधा निर्माण होते. परंतु बघा, पोलीस प्रशासकांनी पूर्ण हातामध्ये त्यांच्या काटे आहे आणि ते विनाकारण जे थांबले, विनाकारण ज्यांनी मतदान केलंय परंतु ते थांबले, ते त्यांना बाहेर काढतात. बघा मित्रांनो, का? कारण की कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवू नये. मतदान प्रक्रिया ही शांत प्रक्रिया, शांत पद्धतीने व्हावी. सभासदांना मतदान बघा, RCF सुद्धा या ठिकाणी बोलवलं आहे. एकमेक आज दिवसभरात एकमेकांना असतात, भेटतात, बोलतात आणि याचा निकाल मित्रांनो उद्या आहे. ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस
काहींच्या चेहऱ्यावरती हास्य असेल, काहींच्या चेहऱ्यावरती रडू असेल आणि हार जीत ही चालूच असते. बघा खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी गर्दी वाढली तर त्या गर्दीला कंट्रोल करण्यामध्ये बघा पूर्ण पोलीस प्रशासक या ठिकाणी बाहेर काढतात. तर बघा तुम्हाला मी दाखवतो मतदान प्रक्रिया कशी असते ती. ह्या असे खुर्चीवरती प्रत्येक पेटीजवळ मतदान अधिकारी असतात. ते प्रत्येक बॅलेट पेपर देतात. त्या ठिकाणी शिक्के मारल्यानंतर ते बॅलेट पेपरची फोल्ड करून ते पेटीमध्ये टाकतात. बघा किती गर्दी आहे या ठिकाणी. बघा पोलीस प्रशासकाने किती गर्दी कमी केली या ठिकाणी. पूर्णतः जे जमला होता तो बाहेर काढला. तर मित्रांनो बघा मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी नंतर त्याची आवराआवर करावं लागते. बघा पूर्ण आवराआवर चालू आहे. यानंतर या ज्या पेट्या आहेत त्या सर्व एका ठिकाणी जमा करणार आहोत. आणि या पूर्ण जमा केलेल्या पेट्या एका टेम्पोमध्ये टाकून त्या एक रात्री रक्षकाच्या गोडाऊनमध्ये ठेवल्या जातात. बघा हे सील करून जी आपण फोल्ड करून टाकतोय चिठ्ठीची पूर्ण राहतेचं होल बुजवलं आहे, सील केलं आहे. बघा सील कशा प्रकारे केलं जातं आहे. आणि याच ठिकाणी सील करण्याच्या वेळेस सुद्धा दोन्हीही गटाचे या ठिकाणी प्रतिनिधी असतात. असे चारही बाजूने सील केले जाते आणि सह्या केलेला पेपर त्या ठिकाणी चिटकवला जातो. मित्रांनो बघा अशा प्रकारे सील या ठिकाणी होते. आणि बघा या ठिकाणी पूर्ण एका ठिकाणी सर्व जमा केले जातात पेट्या. बघा जे मतदान अधिकारी असतात ते कशा प्रकारे सर्व पेट्यांची जबाबदारी असते की मतदान झाल्यानंतर ते पूर्ण साहित्य, पूर्ण पेट्या मतदान झाल्याचे पूर्ण साहित्य ते एका ठिकाणी जमा करावं लागतं. त्या ठिकाणी त्यांच्या सह्या घेतल्या जातात. बघा मतदान पेटी अशा प्रकारे नेली जाते. याच्या आसपास पोलीस प्रशासक असतात. मित्रांनो बघा हा खूप मोठा मतदान असल्यामुळे याचे भरपूर टेबल लागलेत. पूर्ण खोली वाईज, पूर्ण गट वाईज ते वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी सबमिट केलं जात आहे. आणि बघा असं सबमिट केल्यानंतर सह्या केल्यानंतर एका